आजचा हा व्हिडिओ बनवत असताना नेमकं सुरुवात कुठून करावी हा सगळ्यात मोठा प्रश्न होता बघा। कारण की कालचा शनिवार होता, रविवारची सुट्टी होती। रविवारची सुट्टी असल्यामुळं त्या शेतकऱ्याच्या बापानं पोराला सोबत शेतामध्ये नेलं होतं आणि शेतामध्ये नेल्यानंतर दुपारच्या पाऱ्याला थोडं 4 थेंब आले म्हणून बाप त्याला घरी घेऊन आला आणि मात्र रविवार ठरलेला होता, रविवारी वडापाव आणायचा। आज मात्र दुपारचे 3:30 वाजले होते। 3:30 वाजता त्या वडापाववाल्याचं दुकान उघडलं होतं। बापाला वाटत होतं की पोरगा आता म्हणेल, पुन्हा म्हणेल आणायचा वडापाव। 4 वाजले तरीसुद्धा पोरानं आज तोंडातून नाव काढलं नव्हतं। पोरगं आज एका कोपऱ्याला बसलेलं होतं आणि वहीची पानं चाळत होतं। नेमकं काय चाळत होतं, काय अभ्यास करत होतं त्याची त्यालासुद्धा कळत नव्हतं, अशी अवस्था होती। त्या शेतकऱ्यानं त्याला विचारलं, का रे आज काय झालं, आज वडापाव नाही का खायचा? त्या टायमाला त्या पोराच्या डोळ्यातलं पाणी बघून बापाला वाटलं आईनं मारलं असावं। विचारलं त्यानं त्याला, का आईनं मारलं का? त्यानं मान डोलवली, नाही म्हणून। मग बाबा वडापाव नको आज? अरे का रे, आज बाबा आपलं सोयाबीन वाहून गेलं ना, आज आणायचं असलं तर ते सोयाबीन आणा बाबा। आज सरकार ज्या वेळेस त्या पोरानं त्या ठिकाणी वाहून गेलेलं सोयाबीन आणा हा हट्ट केला ना, त्या टायमाला मला वाटतंय वड्या नाल्यांचे पूर मात्र शांत झाले असतील। त्या शेतकरी बापाच्या डोळ्याचा पूर मात्र वाहतच होता। आज या ठिकाणी फक्त त्याचं सोयाबीन वाहून गेलेलं नाही बाईबाप सरकार, आज या ठिकाणी त्याची सगळं स्वप्न वाहून गेलेले आहेत। आज त्यानं त्याच्या बायकोला दाखवलेली स्वप्न वाहून गेलीत। आज लेकरा बाळांसाठी जी काही स्वप्न पाहिली होती ना ती वाहून गेलीत। आज त्याची दिवाळी वाहून गेली, आज येणारा दसरा त्याचा वाहून गेला आहे। आज ठिकाणी तुम्ही कर्जमाफी दिली नाही म्हणून त्या ठिकाणी तिच्या गळ्यातले 4 महिनेसुद्धा त्यानं सांगितलं होतं हे सरकार आहे, हे दिलेला शब्द पाळणारं सरकार आहे। आज न उद्या कर्जमाफी देऊन टाकील आणि मी तुला त्या टायमाला तुझे 4 महिने सोडून आणील। आज अक्षरशः ते 4 महिनेसुद्धा वाहून गेलेत सरकार। आज या ठिकाणी त्याच्या पोरीच्या लग्नाची तयारी वाहून गेली, त्याच्या लेकराच्या शाळेची फी वाहून गेली। आज या ठिकाणी शाळेचे फोन रोज येतात त्याला की फी कधी भरणार आहेत म्हणून। आज या ठिकाणी सरकार मायबाप या ठिकाणी आज शेतकऱ्याला खरा मदतीची गरज आहे आज तुमची। आज जर माझ्या बळीराजाला तुम्ही नाही वाचवलं ना तर तो फक्त नावाला बळीराजा होईल। आज या ठिकाणी एक गोष्ट मला सांगायची सरकार, 4 दिवसानं, 8 दिवसानं, 15 दिवसानं ओढ्या नाल्यांचा पूर शांत होईल, पण माझ्या शेतकरी बापाच्या डोळ्याचा महापूर मात्र शांत होणार नाही।